कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीवर क्लिक रामकृष्ण हरी रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आदर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आदर बापर कुमा सर्व सुखाचे आदर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दूर गळा बांधोनिया दूर गळा बांधोनिया दूर धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनिया दूर गळा बांधोनिया दूर गळा बांधोनिया हृदय बंदी काना केला आत विठ्ठल कोंडिला आत विठ्ठल कोंडिला आत विठ्ठल कोंडिला
पायी घातली बेडी विठ्ठल पायी घातली बेडी केले गळाजोडे विठ्ठल पायी घातले बेडी विठ्ठल पायी घातले बेडी विठ्ठल पायी घातले बेडी धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनी आदूर गळा बांधोनी आदूर गळा बांधोनी धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनी आदूर गळा बांधोनी आदूर गळा बांधोनी आदूर जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुला ओ धरिला 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 जनी म्हणे बा विठ्ठला धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर गळा बांधून या दोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून आदोर गळा बांधून आदोर पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर गळा बांधून या दोर गळा बांधून
धरिला पंढरीचा गळा बांधून या दोर, गळा बांधून या दोर, गळा दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा 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 बांधुनिया दोर, गळा गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया, गळा बांधुनिया गळा बांधुनिया दोर, धरिला पंढरीचा दोर, धरिला पंढरीचा पंढरीचा चला विठ्ठल पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर, हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर, शब्दे केली जडा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर, सोहम शब्दांचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर, जनी म्हणे बा विठ्ठला जीवे न सोडी मी तुला, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर, विठ्ठला धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दूर. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ पांडुरंग परमात्म्याचे प्रेम भांडारी
संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या एकनिष्ठ शिष्या अर्थात संत शिरोमणी संत आपलं स्त्री संतातील एक थोर नाव संत श्री जनाबाई महाराज यांचा हा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध चाली सगट पाठ असणारा अभंग आहे की ज्या अभंगातून संत श्रेष्ठ जनाबाई महाराज आपला भक्तीचा पुरुषार्थ एका रूपकातून तुमच्या आमच्या समोर ठेवतायत. विठाला परम पावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र शिवडी गावात स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु नतुसिंग बाबा, वैकुंठवासी गुरुनाम गुरु सद्गुरु मोठे बाबा, वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय लक्ष्मण बाबा आदी करून संतांच्या प्रेरणेतून आशीर्वादातून तथा परम आदरणीय परमश्रद्धेय हरिभक्ती परायण परमेश्वर बाबा जायबाय पूज्य बाबांच्या मार्गदर्शनाने सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या संयोजनाने संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव याही वर्षी मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात संपन्न होतो आहे. आणि याही वर्षी या उत्सवातील चौथ्या दिवसाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व सन्मान्य उत्सव समिती सर्व भजनी मंडळ यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता नियोजित वेळेमध्ये चिंतन सेवा पूर्णत्वाकडे नेतो हा म्हणण्याचा अधिकार आम्ही गमावलेला आहे. म्हणून अगदी थोडक्या वेळामध्ये या अभंगाचा विचार आपण करणार आहोत. आज आपण संत शिरोमणी जनाबाई महाराज यांचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग चिंतनात निवडलाय की जो अभंग सर्वांच्या पाठातला आहे. या अभंगात रूपकाची भाषा आहे आणि ते रूपक सांग रूपक आहे. हे रूपक म्हणजे काय असतं मी अभंगात प्रवेश केल्यावर निश्चित बोलेन. पण या अभंगात एक पुरुषार्थ आहे, तो भक्तीचा पुरुषार्थ आहे. काय पुरुषार्थ केला? जनाबाईनं देवाला धरलंय. आता देवाला चोर म्हटलंय ते आपण पुढे पाहू, पण जनाबाईनं कोणाला धरलंय? देवाला धरलंय. ऐका मंडळी, मनुष्यानं जन्माला आल्यानंतर आपलंसं काय करावं तर देवाला आपलंसं करावं. मला वाटतं माझ्यासमोर बसलेल्या सगळ्यांना दोन गोष्टी मान्य आहेत. कोणत्या? आम्हाला मरायचे हे तुम्हाला मान्य आहे का? आहे ना मान्य? नशीब माझं. आपल्याला मरायचं आहे हे आपल्याला काय आहे? मान्य आहे. आणि मरेपर्यंत आपल्याला जगायचे हे तुम्हाला मान्य आहे का? नाही मान्य. आम्हाला एके दिवशी मरायचंय आणि मरेपर्यंत जगायचंय. फक्त अपेक्षा एवढी आहे, मरेपर्यंत आम्हाला जगायचंय, ते सुखानं जगायचंय. आम्हाला मरायचंय पण एक आदर्श ठेवून मरायचं आहे. हे जर ज्यांच्या डोक्यात आहे की आम्ही चांगलं जगावं आणि आदर्श मरावं, हे ज्यांच्या डोक्यात आहे त्याने काय करावं याच्या करता तुकोबाराने आपल्याला उपाय काय सांगितला? आपुला तो एक देव करून घ्यावा. त्याने देव काय करावा? आपलासा करावा. ज्याने देव आपलासा केला त्याचं जीवन सुखी होतं. नवे त्याच्याशिवाय होतच नाही. त्याने विन जीवा सुख नोहे. म्हणजे चांगलं जगण्याकरता सुखानं जगण्याकरता आम्हाला देव आपलासा करण्याची काय आहे? गरज आहे. आणि तुका म्हणे एका मरण्याची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. चांगलं मरण येण्याकरता सुद्धा आम्हाला देव आपलासा करण्याची काय आहे? गरज आहे. म्हणजे सुखानं जगायचंय, चांगलं मरायचंय आणि त्याचा उपाय काय आहे? देव आपलासा करायचा आहे. म्हणजे महाराज तुमचा काय दावा आहे? आम्ही सुखानं जगत नाही का? खरं तुम्ही सुखानं जगताय का? आपण साधू संत जर सोडले, कहत कबीरा वो नाही दुखिया, आणि बाकीचे मग जो देखे सो दुखिया. बाबा एका लेकरावाला दुखी, 10 लेकरावाला दुखी, एका लेकरावाला दुखी, 10 लेकरावाला दुखी, एका बायकोवाला दुखी. पूर्ण ऐका, गडबड नका करू, पूर्ण ऐका. किंवा बिना बायकोवाला दुःखीच किंवा असं मला म्हणायचं होतं. गडबड नाही करायची ऐकताना. सगळे दुःखी आहेत. आणि मग सुखानं जगायचं ना, देव आपलासा करा. चांगलं मरायचंय ना, मग देव आपलासा करा. पण देव काय असा फुकट नाही मिळायला. देव आशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही. हे मी कीर्तनात म्हणत नाही, पण आज सुचायला लागलंय कारण विदर्भातला महात्मा पुढे बसलाय. विदर्भातला महात्मा बसलाय की देव आशानं पावायचा नाही र आणि देव बाजारचा भाजीपाला नाही र. खरं आम्ही परमार्थाच्या व्याख्या फार सोप्या करून ठेवल्या. त्याचं कारण काय? संतांनी आम्हाला परमार्थात प्रवृत्त व्हावं
याकरता परमार्थ सोपा हे सांगितलं. बरं यात तसं लय कठीण आहे. संतांनी आम्हाला परमार्थात प्रवृत्ती व्हावी एवढ्या करता परमार्थ सोपा आहे, सोपा आहे. तो का म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, आहे की नाही, अनेक ठिकाणी सांगितलं. पण का बरं? आमची प्रवृत्ती व्हावी म्हणून. कारण संतांच्या मानसाचा झाडा संतांना आहे. कारण तुकाराम महाराजाला माहिती, अवघड कोणी न करी सांगता आणि सुलभ बहुता गोड वाटे. अवघड म्हटल्यावर कोणी करणार नाही म्हणून सोपं सांगितलं की लोक काय होतात, करतात. पण संतांनी आम्हाला प्रवेश मिळावा म्हणून सोपं म्हणून सांगितलं. पण आमची अडचण अशी आहे, आम्ही प्रवेश द्वारातच रमलो. पुढे जायची आम्ही तयारीच करत नाही. आम्हाला हरिपाठातला पहिला अभंग म्हटला की गुदगुल्या होतात. पण हरिपाठातला शेवटचा अभंगाचा विचार आम्ही केलेलाच नाही. म्हणजे काय विचार आहे बघा तुम्हाला. हरिपाठातल्या पहिल्या अभंगातल्या शेवटच्या अभंगातली मीमांसा सांगतो. हरिपाठातला पहिला अभंग आहे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, है की नाही. कळालं कोण कोण वारकरी रोज हरिपाठ करत ते. हरिपाठातला पहिला अभंग कोणता आहे? देवाची द्वारी उभा क्षणभरी. बघा सुरुवात कशी. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियला. देवाच्या दारात क्षणभर जरी उभं राहिलं तर चारी मुक्त्या मिळतात. फक्त क्षणभर देवाच्या दारात उभं राहायचं. आम्ही इथंच रमलो. चला आता शेवटच्या अभंगामध्ये. सर्व सुख गोडी पुढं काय? रिकामा अर्धगडी राहू नको. सुरुवात आहे देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहा, पण शेवट कुठे? रिकामा अर्धगडी राहू नको, हे की नाही. पण आम्ही त्या पहिल्याच अभंगात रमलो. तिथं रिकामा अर्धगडी राहू नको इथपर्यंत जातच नाही. चला अजून पहिल्या अभंगात या. तिसरं चरण काय बघा पहिल्या अभंगातलं. आसुनी संसारी. लय भारी. संसारात असून जीवे वेगू करी. आम्ही इथंच अडकलो. चला तर शेवटच्या अभंगात. सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी रिकामा अर्धगडी पुढं लटिका व्यवहार सर्व हा संसार. हे बघायला मी शिल्लकच नाही. अर्थात परमार्थ सोपा आहे, सोपा आहे. शास्त्रानं सांगितलं अन्यस्मात सौलभ्यो भक्तो. अन्याच्या मानानं तो सोपा आहे, पण बाबा आपण समजतो तेवढा सोपा पण नाही. याच्या करता काय करावं लागतं? परमार्थ करण्याकरता आणि परमात्मा मिळवण्याकरता बळ कमवावं लागतं. कारण श्रुते माता म्हणते नायम आत्मा बलहीन लभ्य. हा परमात्मा बलहीनाला प्राप्त होत नाही. ज्याच्या अंगात बळ नाही त्याला परमात्मा मिळत नाही. परमात्मा कोणाला मिळतो? जो बलवान आहे. परमात्मा कोणाला मिळतो? जो धैर्यवान आहे. किती गोड प्रमाणे. पळाले ते भ्याड त्यासी येते झाला नाड. पळाले ते भ्याड त्यासी येते झाला नाड. दीट घेते सने बडे दीट घेते सने बडे पळाले जे भेकड होते ते काय गेले? पळून गेले. त्यांना नाही तर काय सुगावा लागला. मग धीट घेती धनीवरी. जे धैर्यवान होते ते परमार्थामध्ये टिकले आणि जे धैर्यवान नव्हते ते हुटकले. ज्ञानोबाच्या सोहळ्यात तसंच होतं. मला असे उत्साहानं लोक येतात. वारीला जायचं, वारीला जायचं, वळकटी बांधायची, वळकटी करायची. इतक्या तयारीने येतात. वारीची तयारी आहे का? शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, लाडू, चिवडा, करंज्या, वळकटी चाळ असं पॅक बांधून ती वळकटी आथरायचं नरम, पांघरायचं गरम. निकॅप गुडघ्याच्या, पायाच्या सगळ्या गोष्टी, बूट एक एक्स्ट्रा जोड सगळा. आणि वारीच्या वाटाने असा नाचतो आळंदीत प्रस्थानला. त्याच्यासारखा तोच वाटतो. काय भक्त आहे माझं. या मला आता बरं वाटलं का?
मला उद्या कोणी तुम्ही उशिरा का आले हा म्हणण्याचा अधिकार नाही. तुम्ही किती उशिरा आले मला माहितीये. ते बाबा सोबत गेले होते. बाबाला यायला उशीर झाला, मला यायला उशीर झाला. दोघांचं कारण एकच आहे. ते एक सेवा करून आले आणि मी बी सेवाच करून आलो. मी काही तमाशे करीत नाही अजून तरी मी बी सेवा करून आलो. आणि एका साधूची समाधी सोहळा होता थोडा वेळ, आणि मी तारीख घेतानाच त्यांनाही सांगितलं 7 ते 8 करील. आणि आधी मी म्हणलं शिवडीला विचारतो. आता मी नानाला केलता का तुम्हाला केलता का ह्यांना केलता वयामानानं आठवत नाही. मला थोडा उशीर होईल. आणि शिवडीवाले म्हणले काय अडचण नाही, तुम्ही 12ला आले तरी चालेल असं म्हणले होते सगळे. तरी मी लवकर आलो, 9 वाजता आलो. असो पहा मंडळी, विचार सांगत होतो. काय सांगत होतो? काय वारीची तयारी. हा असा उड्या मारतो बास. आणि जेव्हा पहिला पुण्याचा मुक्काम चालतो, पण 2 दिवस आराम असतो, काय वाटत नाही. दुसऱ्या दिवशी सासवडचा घाट, एकादशी पुन्हा, पण 2 दिवस आराम, काय वाटत नाही. जेजुरी 16 किलोमीटर, काहीच वाटत नाही. वाल्याला दिंडी दुपारी जाऊन पोहोचते, काहीच वाटत नाही. लोणंदला 2.5 दिवस मुक्काम. आणि जेव्हा लोणंद वरून दिंडी निघती, तरड शिवाय विसावा सुद्धा नाही. म्हणून वासुदेव चांदोबाचा उभं रिंगण असतं, तेही उभ्या उभ्याच असतं. बरं, दिंडी दुपारून 1:30 वाजता निघालेली असते. दिंडीवाल्यानं निवांत वेळ असल्यामुळे श्रीखंड केलेला असतो. श्रीखंड खाऊन त्याची नशा आलेली असते. ते नाही का मेडिकल वर 2 नाव असतात, केमिस्ट्री आणि ड्रगिस्ट. तसं खाण्यामध्ये सुद्धा काही केमिस्ट्री आहे आणि काही ड्रगिस्ट आहे का नाही. हळद केमिस्ट्री मध्ये येते आहे ना, बरोबर का? मला जास्त कळत नाही. आणि शिळा भात दही हे काय थोडस ड्रगिस्ट, अशी गुंगी येते त्याची. आणि असं तोंडावर होऊन येतं, इतकं जीवावर येतं. आणि मग पहा, लोणंद पर्यंत पालामध्ये पाऊंड्स पावडर, संतूर साबण याचा वास येतो. आणि तरड पासून झेंडू बॉम्ब, याचा वास काय होतो? चालू होतो. आता आमच्या मराठवाड्याची भाषा वापरतो बरं पाटील. आमच्या मराठवाड्याची भाषा काय? आणि मग पालामध्ये अशी वळकटी टाकतो, पाय पसरतो, झेंडू बॉम्ब चोळतो आणि म्हणतो भाऊ पायाला कशी उरपाटी गोड याची येईल. आमची परभणीची भाषा, पायाला कशी उरपाटी गोड याची येईल. तुम्ही व्हा पुढं, मी येतो. आला तो, झालं माझा दृष्टांत. जमत नाही, निम्म्यातच खचतात का? धैर्य सुटून जात, परमार्थाला बळ लागतं. बा लय गोड प्रसंग आहे, मला अभंगाला पूर्ण न्याय द्यायचा आहे म्हणून विस्तार न करता प्रस्तावनेत लवकर प्रवेश करतो. प्रसंग असा आहे, काल याला मारायचं होतं. रात्रीच भगवान जन्माला आले आणि जाता जाता यमुनीला पूर चढू लागला. यमुना पार कानापर्यंत आली आणि यमुनीला विचारला का तुला एवढा पूर का चढतो? म्हणजे काय नाही हो म्हणले, तुम्हाला माहिती का म्हणे देवा, नदीची पूर्णता कशात आहे? लोकांना पाणी पिलं पाहिजे. झाडाची पूर्णता कशात आहे? लोकांना फळं खाल्ले पाहिजे, आहे की नाही? बरं, दुकानदाराची पूर्णता कधी आहे? गिराईक आलं पाहिजे, आहे ना? कीर्तनकाराची पूर्णता कशात आहे? तारखा भेटल्या पाहिजे, नाही तर कठीण आहे ना सगळं. पूर्णता माझ्याकडे पाणी भरपूर आहे, पण लोक पाणी पित नाहीत. म्हणजे का पित नाहीत? माझ्यामध्ये कालिया येऊन बसलेला आहे. कोण बसलाय? कालिया. पण ऐकलं का मंडळी, त्या काळात यमुनेत एकच कालिया होता. आज आमच्या नद्यांमध्ये किती कालिया येऊन बसले त्याचं गणित नाही. तेव्हा कृष्ण आला आणि त्यानं कालिया काढला. आज आम्ही आळंदीमध्ये आजारी जर पडलो तर डॉक्टर आम्हाला पहिला सल्ला देतो, आळंदीचं पाणी पिऊ नका. कारण त्या इंद्रायणीमध्ये पिंपरी चिंचवडचा कालिया, मोशीचा कालिया, चिखलीचा नालियाच्या रूपात येतो, पण आहे तो काय? कालिया. कधी कोणाला दया येईल असो. चला, आणि कानात सांगितलं कालियाचं बघा. आणि मग कालिंदीचे हृदय शल्य फेडिले. आणि त्या कालियाच्या प्रसंगामध्ये भगवंतानं एक निमित्त केलं. हो, निमित्त होतं चेंडूच. आपलं माफ, निमित्त केलं चेंडूच. आणि लक्ष काय होतं? हो, चेंडू वाचा मिशे काळया नाथावा. भगवंतानं चेंडू उंच फेकला. बाळकिडीत प्रमाण लय गोड आहे, मी विस्तार करण्याचं कारण आहे. बाळकिडीत प्रमाण असं आहे,
भगवंतानं उंच चेंडू फेकला आणि उंच चेंडू फेकल्यावर मोठ्याने आवाज दिला, झेला रे झेला, 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 वरचे वरी झेला, अरे वरचे वरी झेला, चेंडू वरचे वरी झेला, वरचे वरी झेला, हे हातीचे कमावे तो पाठीशी खाये तोला, हातीचे कमावे तो पाठीशी खाये तोला, आजीचे कमावे तो पाठीशी खाये तोला, आजीचे कमावे तो पाठीशी खाये तोला, अरे झेला रे झेला, झेला रे झेला, वरचे वरी झेला. ए चेंडू फेकला भगवंताने उंच, पण झेलताना झेला म्हणून सांगितलं, पण हा चेंडू जीवाचा नाही, हा चेंडू देवाचा आहे. आणि हा चेंडू कोणालाही झेलता येणार नाही. प्रमाण काय तिथं बाळकेडीमध्ये बुवा, धरावा तयाने ज्याचे बळ त्याशी, हे राणे काशी लाग नाही. मग देवानं फेकलेला चेंडू धरण्याकरता जर बळ लागतं, ताका देव धरायला किती बळ लागत असेल. ऐकलं का, देवानं निर्माण केलेली सृष्टी कळायला आम्हाला एवढ्या अडचणी आहेत. तुमचा काय अनुभव आहे? आपल्याला जग कळालंय का? राहू द्या. आपल्याला भारत कळालाय का? राहू द्या. महाराष्ट्र कळालाय का? राहू द्या. नाशिक जिल्हा कळालाय का पाटील आपल्याला? राहू द्या. निफाड तालुका कळालाय का? राहू द्या. शिवडी कळाली का? नाही. राहू द्या. आपलं घर तरी आपल्याला कळालंय का? उदाहरणानं पटवून देऊ का? उदाहरण, बाबा तुमचं वय किती आता? गाव कोणतं आहे? शिवडी. ह्या गावात तुमचं घर आहे? मळ्यात का? म्हणजे शिवडीच्या शिवारातच आहे ना आज काय? शिवडीत तुमचं घर आहे, मळ्यात असेल, काय अडचण नाही. त्या घरात बाबा तुम्ही किती वर्षापासून राहता? म्हणजे 74 वर्ष झालं तुम्ही घरात राहता. तुमचं घर तुम्हाला कळालंय का? कबूल केलं म्हणून बरं आहे. एका गावात विचारलं मी एका अशाच वयोवृद्ध माणसाला, कळालं? हो म्हणे महाराज, आमचं घर आम्हाला कळालं. आणि मी सहज प्रश्न विचारला, मग घरात तांबे किती आहेत? नाही सांगता आलं. सांगण्याचं तात्पर्य काय? आम्हाला घरच कळालं नाही. मग जगात एवढं देवाने जग निर्माण केलं, त्यानं निर्माण केलेलं आम्हाला कळत नाही, तर तू कळायला किती ताकद लागेल महाराज. त्यानं फेकलेला चेंडू धरायला बळ लागतं, तर देव धरायला किती बळ लागेल. आणि मग देव धरण्याकरता कोणती बळ लागतात? भरपूर विस्ताराने विषय आहे. अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, जे दिठेही न पविजे ते दिठेवी न देखीजे, जरी आतिंद्रियलाही जे ज्ञान बळ, अंगी वैराग्याचे बळ, साही खड जिनावे. वैकुंठवासी मोठे बाबा कधी कुठे भाषण करायचं असलं की एक श्रुती मंत्र म्हणायचे पहा. नाही कर म्हणा वळया ठळ्या नावा रागेने की अमृतत्व माणूस, त्यागानेच अमृत तत्वाची प्राप्ती होते. एक वैराग्याचं बळ आहे, दुसरं निश्चयाचं बळ आहे. निश्चयाचे बळ तो का म्हणे त्याची फळ. पण आज मला ही बळ नाही सांगायची. आता मला सगळ्यात मोठं बळ सांगायचंय. भाव बळे आकडे इरविनाकडे. हो, भावाच्या बळानं तो काय होतो? प्राप्त होतो. भावा पुढे बळ आणि नाही कोणाचे सबळ. प्रेमाचं बळ. भाव म्हणजे प्रेम, प्रेम म्हणजे भाव. तुम्हाला वैश्विक भाव सांगतो आधी आणि नंतर आध्यात्मिक भाव सांगतो. हो, एकानं सांगितलं, भाऊ तुमचा पोरगा शिवडीत दिसला मला. गेला होता म्हणे काल. पानपट्टीवर दिसला. काय करत होता? सिगरेट ओढत होता. नाही नाही, आपला पोरगा तसा नाही. भाऊ दुर्लक्ष होतंय बरं, आज पण दिसला. अरे मुद्दे मला सांग. आणि बऱ्याच लोकांना लरी कंपनी त्यानं त्याचा व्हिडिओ काढला. म्हणे हा सूर्य हा जयत्रच. हा व्हिडिओ बापानं पाहिला. संध्याकाळी पोरगा आला, बदडून काढला. पोरगा ऐकना. आईनं समजून सांगितलं, तोही ऐकेना. मी म्हटलं सध्या मी वैश्विक भावातून बोलतोय. आणि त्याचं लग्न जमलं आणि सहज ती पोरगी म्हटली, तुमचं सगळं आवडतं मला, पण ते सिगरेट नाही आवडत. बघता काय सोडली ना, ते मला तुझ्यासाठी काय पण.
वैश्विक आहे, विषय वैश्विक आहे, पण वैश्विक प्रेम सुद्धा माणसाला आकळतं. परमात्म्याकरता आकळण्याकरता हे भावाचं बळ, तो शुद्ध भाव, हो त्याची काय महती गावी. म्हणून भावयुक्त व्हावं लागतं. आणि जे जे भावयुक्त झाले त्यांना परमात्मा भेटला, त्यांनी आकळला. अशाच गंगाखेड परभणी जिल्ह्यात जन्माला आलेल्या धनगर समाजातल्या, कोण धनगर समाजातला दमा आणि कोरडू या दोघीच्या पोटी जन्माला आलेल्या. सहज गावामध्ये पंढरीचा एका कीर्तनकाराच्या मुखातून महिमा ऐकला आणि पोरगी मायबापाला आग्रह धरू लागली, मला पंढरपूरला न्या, पंढरपूरला न्या. पोरगी पंढरपूरला आली, काही केल्या घरी येईच ना, काही केल्या येईना. काय करावं बाबा या पुरीला. अगं जने तसं करू नको ग, घरी चल घरी चल. नाही म्हणजे आता पंढरी सांडून नवजे कुठे, आता जणी पंढरीच्या बाहेर पडणार नाही. जे होईल जनीच ते पंढरीत होईल. काही केल्या पोरगी ऐकेना, ठेवावी कोणाच्या भरोशावर. आणि संत नामदेवरायाचं कीर्तन चालू होतं. महाराज माझी पोरगी, मी तर राहू शकत नाही, पण पोरगी हट्ट धरते. काय करायचं, काय नाही म्हणे, आमच्या लिंबासोबत राहील. लिंबाई ते लेकी आणि आऊबाई बहिणी. बाई आमच्या लिंबासोबत राहशील तू. म्हणजे तू नामदेवराच्या मुलीचं नाव काय, लिंबाई. मुलीचं नाव आऊबाई. हो. राजाई आईचं नाव नाही, गोनाई आईचं नाव, राजाई बायकोचं नाव. हो. लाडाई, गोडाई, साखराई, येसाई सुनेंची नाव. नाव किती गोड येतो. हो. आणि बोलायला बरे वाटतात. हे आता नवीन नवीन नाव आले, मला लय प्रश्न पडायला लागले. श्रीषा, काय नाव, श्रीषा. एक नाव किया, नाव काय किया. नांदगावला आहे, नाव काय किया. आता मला प्रश्न काय माहितीये का शरद महाराज, आताच जाऊ द्या. तो प्रश्न जेव्हा निर्माण होईल ना तेव्हा आपण राहणार नाही, तो भाग निराळा. पण आता जर मी डुकरे पाटलाला विचारलं, पाटील तुमच्या आजीचं नाव काय होतं, तर काय सांगतील पाटील. आजीचं नाव काय तुमच्या, पारूबाई. मला विचारा तुमच्या आजीचं नाव काय, अनुसयाबाई. भविष्यात ह्या कियाला नातू होईल, तेव्हा तिच्या नातवाला जर विचारलं तुझी आजी कोण, म्हणजे किया आजी, श्रीषा आजी. कसं वाटलं ऐकायला. आणि कठीण आहे, आर्यन आजोबा, आर्यन आजोबा. चला आपण तोपर्यंत राहणार नाही, तो भाग निराळा, कठीण आहे. राहू द्या बाबा, आमच्या लिंबासोबत खेळल राहील, करील पंढरपुरात परमार्थ. आणि तशीच राहिली आणि झाड लोट करून नामदेवरायाची सेवा करून आज ती जनाबाई संतत्व पदावर आली. किती उंचीवर गेल्या जनाबाई. ऐका ऐका, प्रमाण ऐका जनाबाईचं. जनाबाईचा ज्ञान क्षेत्रातला अधिकार ऐका, जनाबाईचा योग क्षेत्रातला अधिकार ऐका, आणि जनाबाईंचा भक्ती क्षेत्रातला अधिकार ऐका. आपल्याला भक्ती क्षेत्रातलं सांगायचंय, पण ज्ञान क्षेत्रातला अधिकार काय आहे. ज्ञान क्षेत्रातला जनाबाईचे जर तत्वज्ञानाचे अभंग पाहिले, अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, जन्म सावित्री चुडाली आली, विठ्या तुझे गेले मडे, तुझं पाहुणे काळ रडे. वासुदेव महाराज दिसायला ह्या शिव्या आहेत, पण हे तत्वज्ञानाचे सिद्धांत आहेत. हे काय आहेत, तत्वज्ञानाचे सिद्धांत आहेत. सगळे सांगायला मला वेळ नाही. हो, तत्वज्ञान. योगाच्या बाबतीत तर नवद्वार छेदोनी आणि दशमद्वारी गेली जणी. नवद्वारे पुरे देही. आपल्या शरीराला किती द्वार आहेत, 9 आहेत. 10 आहेत, 10 आहेत. जसं मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी एक व्हीआयपी गेट असतं, तसं ह्याही बिल्डिंगला एक व्हीआयपी गेट आहे. ते फक्त व्हीआयपी लोका करताच उघडतं. हो, उघडं असतं ते कधी जन्माला येतं तेव्हा. जन्माला येतं तेव्हा. आपल्या शरीरामध्ये प्राण कुठून प्रवेश करतो, तर टाळूतून. ज्याला काय म्हणतात, मूर्धना, मूर्धा म्हणतात, मूर्धना. या मूर्धनेतून काय करतो, प्रवेश करतो. म्हणून पहा, जन्माला जेव्हा लेकरू येतं बाकीचं ठीक असतं, पण इथं छिद्र असतं आणि इथं खड्डा असतो. मग या माता माऊल्या तेल घालून, तेल चोळून चोळून ते दार बुजून टाकतात. कोणतं ते. आणि मग जेव्हा जीव
योग्याचा जर असला तर त्या मूर्धनेचा छेद करून त्याच्यातून बाहेर पडतो. आपला जीव डोळ्यातून, नाकातून, काय काय मरता नुसतं नाक फनफन करते, नाकातून जीव चालला म्हणते, कायच्या डोळ्यातून, डोळे असे असे वाचवतात असं. पण जनाबाई काय म्हणतात, VIP गेट मधून गेले, नवद्वारे छेदोनी आणि दशमद्वारी गेली जनी. हा जनाबाईचा अधिकार. आणि भक्तीचा तर विचारू नका, काय भक्ती कमवली. ज्या परमात्म्याला धरायला बळ लागतं, जो परमात्मा चांगल्या चांगल्याच्या हाताला येत नाही. म्हणून काय एक प्रमाण मध्यम लावून द्या मला. नयेची योगी ध्यानारे सांगाती आमचा कानारे. नयेची योगी ध्यानारे सांगाती आमचा कानारे. हा वैकुंठीचा नानारे सांगाती आमचा कानारे. 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 नयेची योगी ध्यानारे सांगाती आमचा कानारे. नयेची योगी ध्यानारे सांगाती आमचा कानारे. 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 तारी तारी जरा वैकुंठीचा नानारे सांगाती आमचा कानारे. वैकुंठीचा नानारे वैकुंठीचा नानारे सांगाती आमचा कानारे. वैकुंठीचा नानारे. हे जे प्रमाणे ज्ञानोबा राहायचे आणि हे फक्त आजरेकरांच्या फडावर म्हणतात. हा अभंग जास्त कुठं म्हटला जातो, आजरेकरांच्या फडावर म्हटलं जातं. ह्या चाली युट्यूबवर भेटायच्या नाही. ह्या चाली शिकण्याकरता वारीच्या वाट्याने जावं लागत किंवा अशा साधूची सेवा करावं लागते, तेव्हा भेटत. ऐका, नयेची योगी ध्यानारे, चांगल्या चांगल्याच्या ध्यानात न येणारा परमात्मा. पण जनाबाईनं भक्तीचा पुरुषार्थ केला आणि तो परमात्मा धरला. देवतीही बळे धरिला सायासे, तीही बळे सायासे देव धरिला. त्याने देव धरला आणि जनाबाईनं तो देव धरला. आणि मी देव कसा धरला, मी त्यासाठी काय काय केलं, हे सगळं तुम्हाला आम्हाला समजावून सांगायचं होतं. सांगण्याकरता आज जनाबाईनं एका रूपकाचा आधार घेतला. रूपक हा एक अलंकार आहे. अलंकार कशाला म्हणतात, जो शोभा वाढवतो त्याला अलंकार म्हणतात. बघा तुम्ही, कसे तरी हात असतात, आपले वाकडे तिकडे बोट असतात, पण त्याच्यातच एक जर अंगठी घातली, कुंदन मला दाखव बरं तुमचे बोट. सासऱ्याने दिलेली अंगठी काय केली, असो इकडं पण कसे तरी हात असतात है ना, पण त्याच्यात एक अंगठी घातली की हात कसे दिसतात, चांगले दिसतात. पुरुषांपेक्षा स्त्रियांना अलंकार जास्त आहेत. वाकडे तिकडे कान असतात, पण त्याच्यातच नथ घातली तर कानाची शोभा वाढते. उग खेबडं मेबडं नाक असतं, पण त्याच्यातच झुंबर घातले. उलट झालं का, मी वापस आहे का नाही बघा. उग चिबड्या रानात फिरून फायदा होत नाही. झिरझिर यायला लागली, म्हणलं रान चिबड झालं का काय. ऐका म्हणे, शरीराची शोभा वाढवतो त्याला काय म्हणतात, अलंकार. तशी शरीराची शोभा वाढवणारे अलंकार आहेत, तसे भाषेची शोभा वाढवणारे अलंकार आहेत. त्याचे दोन प्रकार आहेत, एक अर्थ अलंकार आणि एक शब्द अलंकार. शब्दाची छटा निर्माण करून निर्माण झालेलं सौंदर्य त्याला काय म्हणतात, शब्द अलंकार. अलिकुल वहनाचे वहनानित होते, आमचे जुने कीर्तनकार म्हणायचे. आणि मी कुठं पाठ केलं माहिती का महाराज, पोपट बाबा ताजने होते. पोपट बाबा ताजने आणि ते आपला शेडगेचा सप्ताह कुठचा, पुण्यातला. हा, आणि मग माझा तिथं नंबर लागला, कारण मला गाता येत नव्हतं. तिथं माझा काय लागला, नंबर लागला. वैद्य बाबांनी पाठवलं.
आणि तिथं पोपटबा ताजनेचं काय होतं, कीर्तन होतं. आणि पोपटबा ताजनेने हे म्हटलं होतं. मी लगेच त्यांना भेटून ते लिहून घेतलं आणि पाठ केलं. कधी 2002 साली पाठ केलेलं आहे. किती वर्ष झाली? 23 वर्ष. पण अजून मला पाठ आहे. आली कुल वहनाचे वहनानी तो होते शशीधर. येऊ द्या बरं झालं. कुत्र आहे ना. उद्या कोणी म्हणून उमेश बाच्या कीर्तनाला कुत्र नव्हतं, होतं बघा कुत्र. पण ते कुत्र उमेश बाच्या कीर्तनात शोभत नाही. लयच मोरकुडे आहे ना, माझ्या कीर्तनात शोभत नाही ते कुत्र. त्या बाजूला आहे का? मग बघा. मग ठीक आहे धन्यवाद. काय नियोजन आहे तुमचं. इकडं वाचा. आली कुल वहनाचे वहनानी तो होते शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. नदीपती रिपुत्याचा तात भंगोनी गेला. रविसुत मही संगे फार दुःखित झाला. आता हरिदासी कीर्तनकार कसे म्हणतात त्याला? आता माझा आवाज चालेल ना? चला करू का प्रयत्न. आले कुल वहनाचे वहन आणि तो होते शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे. नदीपती रिपुजाचा तात भंगोनी गेला. रविसुत मही संगे फार दुःखित झाला. रामा 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 वासुदेवा नरहरी रामा रामा रामा. ही शब्द छटा आली कुल वहनाचे. शब्दातून याला शब्द अलंकार. मग यमक हा काय आहे? शब्द अलंकार. मग दाम यमक बघा ना. दाम यमक कशाला म्हणतात? देवादि देवा जगत्रय जीवा पर्येसी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणना. म्हणजे पहिल्या चरणाचा शेवटचा शब्द तो धरून दुसऱ्या चरणाचा तो पहिला शब्द धरून. दाम हा शब्द अलंकार. आणि अर्थ अलंकार आहेत काही. शब्दाचा अर्थ छटा निर्माण करणारे. यमक शब्द अलंकार आहे, तर रूपक हा अर्थ अलंकार आहे, अर्थाच्या छटा. मग त्यात काय असतं? उपमेय आणि उपमान याच्यामध्ये सादृश्य कल्पून त्याचं काय केलेलं असतं? वर्णन असतं. रामचंद्रासारखा आहे. म्हणजे राम कशासारखा आहे? चंद्रासारखा आहे. चंद्रात आणि रामामध्ये साम्य कल्पून केलेलं वर्णन. तसं जनाबाईला तुम्हा आम्हाला मी देव पकडला धरला पुरुषार्थ केला हे सांगायचंय. पण आज जनाबाई महाराज काय करतायत? रूपकाचा आधार घेतायत. आणि आज उपमेय आहे परमात्मा आणि उपमा चोराशी देऊन आम्हाला काय सांगताय? धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा धरिला
पंढरीचा चोर धरला. पंढरपूरचा चोर धरला. हो म्हणे महाराज पंढरपुरातला नेमका कोणता चोर धरला? पंढरपुरात लई चोर आहे. नाही चोर पंढरपुरात नाही आहे, भरपूर चोर आहेत. मग कोणता धरला? मग संदिग्ध देतो वाक्य शेषात, असा शास्त्राचा नियम आहे. जिथं संदिग्धता निर्माण होते तेव्हा त्या वाक्याचा शेष काढावा म्हटले. उदाहरण पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याचे भूक नवजे माझ्या. पण हे मुख कोणाचं? संदिग्धता आहे, निर्णय होत नाही. ते जिवे गोड 3 अक्षरांचा रस अमृत जयाचं फिके पुढे, हे 3 अक्षर कोणती? उत्तर भेटत नाही. श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध गेले भेदा भेद निवारुनी, कोणाच्या श्रवणाने? महामळे मन होते जे गादले शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, कोणाच्या चिंतनाने? संदिग्धता आहे, प्रश्न निर्माण होतो. आणि आता तू का म्हणे माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल निधान सापडले. आता विठ्ठल शब्द उचला आणि लावा पहिले प्रत्येक चरणाला. पाहता श्रीमुख सुखावले सुख कोणाचे? विठ्ठलाचे. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, ते 3 अक्षर कोणती? विठ्ठल. कोणाच्या श्रवणाने? विठ्ठलाच्या. कोणाच्या चिंतनाने? विठ्ठलाच्या. तसं या अभंगामध्ये पंढरपूरचा चोर धरला, पण कोण? आपण ह्या अभंगाचं वाक्यशेष काढू मग लक्षात येतं. चला म्हणा पहिलं चरण. धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, स्पष्ट नाही. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला, लवकर सापडला हा शेष, लवकर सापडला. दुसऱ्या चरणात सापडला. हृदय बंदी खाना केला आणि आत कोण कोंडीला? जो चोर धरला होता तोच कोंडला. मग कोंडला कोण? विठ्ठल. मग धरला कोण? हे सांगायचं होतं मला हे सांगायचं होतं. धरला कोण? विठ्ठल. जनाबाई आज देवाला काय म्हणतात? चोर म्हणतात. पण नियम आहे उपमेय आणि उपमान. एखाद्या उपमेयाला जेव्हा उपमा दिली जाते तेव्हा काहीतरी सादृश्य पाहिजे. जेव्हा आम्ही एखाद्याला म्हणतो ह्यांचं हे म्हणजे भवानी शंकर, काहीतरी सादृश्य पाहिजे ना, निदान त्याला सम कळायला पाहिजे. हे म्हणजे राशीद खान आहेत हे म्हणत असतात, निदान स्वर तरी लागला पाहिजे. निदान काय लागला पाहिजे? स्वर तरी लागला पाहिजे. काय काय गोष्टी जुळतच नाहीत बोलायला. जनाबाई महाराज आज देवाला काय म्हणतात? चोर. मग चोरात ह्याच्यात काय सादृश्य ते आधी आपण पाहू. चोर कोणाला म्हणतात? गायक कोणाला म्हणतात? गातात त्याला. वादक कोणाला म्हणतात? कीर्तनकार कोणाला म्हणतात? चोर कोणाला म्हणतात? एवढं सोपं होतं, उगाच मग वेळ घेतला तुम्ही घेण्या देण्याचा. चोर कोणाला म्हणतात? जो चोरी करतो तो चोर. चोरी करणं म्हणजे काय? एखाद्याची वस्तू त्याला न कळता घेणं, याला काय म्हणतात? चोर म्हणतात. तसा पंढरपूरचा चोर आहे का? मग हा काय चोर? महाराज पक्का चोर आहे. हो, सावळा आहे, दिसायला रुपडा आहे. सावळे रूपडे चोरटे चेताचे, सावळे रुपडे चोरटे चित्ताचे, चित्ताची चोरी करणारा आहे. ऐका, ज्ञानोबा सुद्धा याला चोरटा म्हटले. विश्व घेऊन गेला मागेशी आणि आयशा चोराचे कवन घेऊशी. ज्ञानोबा सुद्धा त्याला काय म्हटले? चोर म्हटले.
नामदेवराय सुद्धा म्हटले ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. हा चोर आहे. आपण काय चोरतो? म्हणे चित्त चोरतो. हो, म्हणून लय कठीण आहे, कळूही देत नाही कधी चित्त चोरलं. म्हणून एक संत म्हणतात मायात पांता हा पती भीमरथ्या. ए पांतस्थानो, सगळीकडे तीर्थयात्रेला जा पण भीमेच्या काठावर जाऊ नका म्हटले. म्हणे का? मायात पांता पती भीमरथ्या धूर्तः समाकर्षत चित्तवृत्ती, असा शेवटचा तुकडा आहे त्याचा. हे कोणीतरी चोर तमाल नीळ असणारा, हात कमरेवर ठेवलेले बांधलेले, तरी नजरानं चित्ताची चोरी करतो, कोडूच देत नाही. इतकं चोरट शार्प आहे, कोडूच देत नाही कधी चोरी झाली. शार्प चोर आहे महाराज. शार्प शूटर असतो ना, हा तसा शार्प चोर आहे महाराज. हो, ऐका मंडळी, किती शार्प आहे ते. काय झालं, गोकुळात एक सासून नवीन लग्न झालेल्या सुनाला बोलवलं. ए इकडे का म्हणली. एक तुला सांगते, आपलं घरानं मोठ्याच आहे, डोक्यावरचा पदर पडू द्यायचा नाही, मोठ्या माणसाला दात दिसू द्यायचे नाही, लय मोठ्याने बोलायचं नाही, खिदळायचं नाही, पाय आपटायचे नाही. नवीन नवीन सुनावर सासवा लय वजन टाकतात, पुढे टिकत नाही तो भाग निराळा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणले, संध्याकाळच्या वेळेला दारात उभं राहायचं नाही. कोण म्हटली? सासू. कोणाला? सुनाला. आणि संध्याकाळ झाली की सासू स्वतः दारात जाऊन उभी राहायची. कोण? सासू. ही शेजारणीला म्हणली, का हो माझी सासू मला म्हणते संध्याकाळी दारात उभं राहून ही स्वतः दारात उभी राहते, त्याचं कारण काय? पण शेजाऱ्याचा संसार सुरळीत चालावा याकरता बऱ्याच परोपकारणी शेजारणी असतात. तिने तू एक कर न म्हणली, एक कर म्हणली. काय तुझी सासू नेमकी दारात का उभी राहते हे गच्चीवरून बघ म्हणली. तू काय कर म्हणली? गच्चीवर जाऊन पहा म्हणली. आणि ही गोपी, ज्येष्ठ गोपी दारात उभी होती. आणि ती दारात का उभी होती? प्रात काढी तो वनमाळी, प्रात काढी तो वनमाळी, घेऊनी जातो धेनू, घेऊनी जातो धेनू, उभी मी राहे वाट मी पाहे, उभी मी राहे वाट मी पाहे, केव्हा भेटेल मम कानू, 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 आदरी धरोनी वेणू, आदरी धरोनी वेणू, वेणू वाजविला, वेणू वाजविला, वेणू वेणुवाजविला, वेणुवाजविला, वेणुवाजविला कोणी देणू. उभी मी राहे वाट मी पाहे, अशी उभी राहायची ती म्हातारी गोपी. आणि कृष्ण कधी येतो? संध्याकाळची वेळ झाली. हो, आला का? आला का? गोरोज मुहूर्ताची वेळ झाली, आला का? आटती येत भवान मन्नी काननम, त्रुटीर युगा येते त्वाम अपश्यताम. हो, ती वाट पाहत होती. आणि ही काय पाहती? ही वरून पाहती. कोण? सून. आणि आज तिनं पहिल्यांदा कृष्णाला पाहिलं. म्हणजे कोणाला? या पंढरपूरच्या चोराला पाहिलं. आणि त्याने चालता चालता फक्त तिच्याकडे असं केलं आणि झालं. कृष्ण निघून गेला. सासू घरात आली. ती गच्चीवरून खाली आली. सुनबाई, हा ऐकताय ना? माझ्याकडे बघावी लागणार आहे आता. सुनबाई, हा माझी मिसरीची डबी कुठे? तिनं कुंकवाची दिली. मागितली कशाची? मिसरीची. दिली कशाची? कुंकवाची. सुनबाई, माझी चप्पल कुठे? तिने दिलं नवऱ्याचा बूट. अगं तुला कळतं का काय? आजी का वो तो दिसशी दोष्टी ती, म्हणे का मन लगे तुझ्या चित्ती, दिले ठेवू ते विसरसी हाती, नेनो काय बैसला हरी चित्ती हो. आणि महाराज त्या दिवशी एक घोटाळा झाला. हरीने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त.
करतो म्हणून हा काय आहे, चोर आहे. पण महाराज चोराचे अजून काही गुण आहेत. सादृश्य एक झालं, चोरतो म्हणून चोर, पण चोराचे काही विशेष असतात. चोराचा पहिला विशेष पाहिजे, चोर चतुर पाहिजे, बावळट नाही पाहिजे. चोर कसा पाहिजे, हुशार पाहिजे, बावळट चालत नाही. याला दृष्टांत एक छोटासा सांगू का, 2 मिनिटं जाते, सांगू कसं करू, खरं सांगू, मी सांगणारच होतो, विचारलं तुम्हाला, फक्त सांगणारच. अशी चोराची टोळी चालली होती आणि एक डोंबाऱ्याचा खेळ चालला होता. सगळ्याला माहिती आहे, फक्त 2 मिनिटात. काय चालला होता, डोंबाऱ्याचा खेळ चालला होता. आणि ते पोरगो असं उंचावून उडी मारायचं. हे चोरांनी हेरलं, म्हणजे आपल्या टोळीत पाहिजे हा, काय पाहिजे, आपल्या टोळीत पाहिजे म्हणल्या, टोळीत पाहिजे. मग त्याचा खेळ होऊ दिला. नंतर त्याला विचारलं, का रे तुला दिवसाची किती भेटतात? काय नाही, पीएफ कुठून, त्याला काय नाही, 10-20 रुपये भेटतात म्हणे दिवसाचे. किती उड्या मारावं लागतात, दिवसभर उड्या मारावं लागतात, तेव्हा 10-20 भेटतात म्हणे. तुला एका उडीचे 100 दिले तर? लय भारी ना म्हणला, लय भारी, येतो म्हणले, येतो तुमच्या सोबत, ये म्हणे उद्या रात्री. आला, आल्यानंतर हे घर पाहिलं, मार म्हणले उडी. ती पण वाजल्याशिवाय उडी नाही मारता येत. वाजल्याशिवाय आपल्याला काय करता येत नाही, उडीच मारता येत नाही. पण आता काळाबरोबर आपण दृष्टांत सुद्धा अपडेट केले पाहिजे. चोर हुशार होते, त्यानं ब्लूटूथ लावले त्याच्या कानात, ढोलाचा आवाज द्याला, झालं का. आता काळानुसार दृष्टांत काय केले पाहिजे, अपडेट केले पाहिजे. चोर बी मोठे हुशार, त्याने ब्लूटूथ कनेक्ट केले कानाला, ते बट लावले आणि लावली रिंगटोन ढोलाची, अशी कान पण उडी मारली. कुठं, वर गेला. वर गेल्यावर वरून ते विचारत, काय टाकू, काय टाकू, जड जड वस्तू टाक. खालून हे काय म्हणले, जड जड वस्तू टाक. त्यानं जड काय, त्याला दिसला पाटा, त्यानं घेतला पाटा आणि टाकला खाली. नशीब नाना डोक्यात नाही टाकला खालच्या. हे असं जड नाही, पांढर पांढर, आता चांदीची भांडी, घरात पांढर पांढर काय म्हणला. त्याला पिठाचा डबा सापडला, दिलं ओढून. अरे असं नाही, पिवळं पिवळं म्हणजे काय, सोनं. त्यानं पिवळं पिवळं पाहिलं तर लेकरांनी असू दे, बस झाला, आता मला जास्त नाही सांगायचं. असा बावळट चोर काय कामाचा. आता आम्ही काल्पनिक सांगितलंय तुम्हाला, हा काल्पनिक सांगितलं. पेपरला बातमी आली होती, बिजू बातमी काय होती म्हणे, चोरी करायला सुद्धा हुशारी करण्याची माणसाला अभ्यास पाहिजे म्हणे. काही चोर जेसीपी घेऊन बँकेचं एटीएम चोरायला गेले आणि एटीएम च्या ऐवजी प्रिंट मशीनच चोरून घेऊन आले. चोरीला सुद्धा काय पाहिजे, माणूस चतुर पाहिजे, चतुर पाहिजे माणूस. कुठून काय कसं आणायचं. तसा पंढरपूरचा चोर आहे, हा चतुर चोर आहे का बावळट चोर आहे? कसा आहे बा तू, नुसता चतुर नाही, चतुरा तू शिरोमणी. शिरोमणी. किती चतुर आहे, याच्या चातुर्याची कथा सांगायचा मोह मला आवडेल. आज काय काल्याचं कीर्तन नाहीये, पण किती चतुर आहे म्हणे. हा एकतर यशोदेला खरं वाटत नव्हतं, हा चोऱ्या करतो. यशोदा म्हणायची मुद्देमालासह या, श्री गुरु शेखर महाराजांना सांगितलेला दृष्टांत. आणि मग काही गोपिकांनी ह्याला रंगी हात पकडण्याकरता लय आखले मनसुबे. एक गोपी लय हुशार होती, तिने म्हणली माझ्यासारखी हुशार ताक्या शिवडीत नाही म्हणली, इकडची तिकडचे नाही, आपलं बी माहेर देवपूर आहे म्हणली. स्वतःला हुशार समजायची. नारायण पाटील देवपूरची होती, स्वतःला हुशार समजायची. आणि तिनं काय केलं, भल्या मोठ्या भाकरीच्या परातीत पाणी भरलं. कोणी, त्या गोपीनं. त्याच्यावर एक पातेलं पालतं टाकलं. कोणी, गोपीनं. त्याच्यावर लोण्याचं गाडगं ठेवलं. कोणी, गोपीनं. हे सगळं शिंक्यात ठेवलं. कोणी, गोपीनं. त्याच्या खाली बाश टाकली. कोणी, गोपीनं. आणि त्याच्यावर झोपली कोण, गोपी. म्हणजे कृष्ण आला की शिंक्याला धक्का लागणार, शिंक्याला धक्का लागला की पाणी माझ्या अंगावर सांडणार, माझ्या अंगावर सांडलं की मला जाग येणार, आणि
मला जाग आली ह्याला मी रंगे हात पकडणार. एवढा सापळा आखला तिनं. हुशार होती. कृष्ण आतमध्ये गेला. पाहिलं ऐ धोका आहे, सावध सावध. परत दिसली काहीतरी घोटाळा आहे. त्यानं काय नाही इकडे तिकडे पाहिलं. कमळाचे देठ पडलेले होते. एक कमळाचं देठ घेतलं. आपा कमळाचं देठ पाईप सारखं असतं. तुमच्या तिथं कमळ आहेत म्हणून तुम्हाला मी सांगितलं. तुम्ही नांदूर मध्यमेश्वरचे ना. कमळाचं देठ घेतलं आणि त्या परातीत सोडलं. असं पाणी ओढलं. ती झोपली होती त्याच अंथरुणावर सोडलं. 5 मिनिटामध्ये 5 मिनिटात नांदूर मध्यमेश्वर रिकाम झालं आणि सगळं क्षेत्र ओलिता खाली आलं. आणि माझ्याकडे काय बघा लोणी खाल्लं गेला ना निघून त्यो. सकाळी गोपी उठली म्हणजे बाई माझ्यासारखी तर हुशार नाही. पाहती गवळणी तव ती पालती बाया 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 म्हणजे घोटाळा झाला. आणि सहज गादीकडे पाहिलं तर गादी ओली. म्हणजे बाई गादी कशी काय ओली झाली. एवढा चतुर. चोराचा गुण चतुर. एक चोर निष्ठुर पाहिजे. चोर काय पाहिजे. दयाळू चोर चालत नाही. एक चोर एका घरात गेला. एक चोर एका घरात गेला आणि एक म्हातारा माणूस त्याला दिसला. भाऊ कोण्या गावचा तू. बाबा मी मानवतचा. उगा आपलं कोणाचं नाव घेण्यापेक्षा आपल्या गावाचं नाव घेतलेलं बरं. मी मानवतचा. घरी कोण कोण असतं. बाबा 2 भाऊ आहेत, एक बहीण आहे, आई आहे. लग्न नाही केलं बाबा मी. बाबा जेवला का. नाही 6 ते 8 कीर्तन केलं सरळ इकडेच निघून आलो. आणि हे म्हातारा गप्पा मारत राहिलं. बाकीचे म्हणायचे जागे होते चल चल चल. म्हाताऱ्याचा हात कसा सोडावा भाऊ. म्हाताऱ्या माणसाला कसं झिटकारावं. असं चोराला म्हणून चालेल का. असा निष्ठुर पाहिजे महाराज. चोर म्हातारे मुस्कडात मारून पळला पाहिजे माणूस. चोर निष्ठुर पाहिजे महाराज. दयाळू चोर चालत नाही. तसा हा जो चोर आहे पंढरपूरचा हा निष्ठुर आहे का नाही. अरे तू निष्ठुर निर्गुण. अरे तू निष्ठुर निर्गुण. नाही माया बहु कठीण. नाही माया बहु कठीण. करशे आनंद वेदे करते आनंद. कवने नाही केले कवने नाही केले. कवने नाही केले कवने नाही केले. झालं. अरे तू निष्ठुर निर्गुण. किती निष्ठुर आहे. कवने नाही केले ते तू करतोस. महाराज रावण आहे का नाही. ऐका ना. रावण त्याचा पोरगा मेला तर रावण रडला. एक पोरगा मेला मेघनाथ तर रावण रडला. ह्याची एकाच दिवशी किती मेले माहितीये. 16,108 बायका याला. आणि प्रत्येक बायकोला 11 पोरं सांगितली. लावा गणित. किती मुलं ह्याला. 16,108 पत्न्या याला. आणि प्रत्येक बायकोला 11 मुलं. भागवतामध्ये प्रमुख 8 बायकांचे 11 मुलांचे नाव सुद्धा आहेत. बरं जरा बाकीचे नाही तुम्हाला पटले तर 8 बायकाला 11 पोरं. 8 गुणिले 11 किती होतात. सांगा माझं गणित कच्चे. 11 गुणिले 8 किती होतात. 88. म्हणजे रावणासारखा माणूस त्याचा पोरगा मेला तर ढसा ढसा रडला. आणि ह्याची एकाच दिवशी एवढे पोरं मेले. ह्याच्या डोळ्याला थेंबर पाणी आलं नाही. एवढा निष्ठुर. कवने नाही केले ते. चोर निष्ठुर पाहिजे. हा निष्ठुर आहे. चोर चपळ पाहिजे. ऐकताय ना. चोर काय पाहिजे. चपळ पाहिजे. त्याला अंदाज आला. कोणतरी आपल्याला पाहिलंय त्यानं आश्य धुम. आमच्या वैद्यबाबाचा शब्द काय चिंग चिंग चिंगाट. वैद्यबा शब्द असेच का नाही तुळशीराम महाराज. चिंग चिंग चिंगाट. तुम्ही काय झिंग झिंग झिंगाट ऐकलं काय. चिंग चिंग चिंगाट पडला पाहिजे. पोर चोर चपळ पाहिजे. कोणाच्याच हाताला आला नाही पाहिजे. तर हा एवढा चपळ आहे पाटील.
त्वरा झाली गरुडा टाकीले मागे. हो, एवढा चपळ आहे. गरुडाचा वेग किती आहे म्हणे? आपल्या मनाचा जेवढा वेग आहे तेवढ्या गतीने गरुड पळतो. मनाचा वेग किती आहे पा. आता आपल्याकडे 4 व्हीलर ताशी किती पळते गणितामध्ये? आता ही जी आहे ना वंदे भारत, ताशी 125चा स्पीड आहे तिचा, ताशी 125. ज्या बुलेट येईल ना बुलेट ट्रेनचा, ताशी 350 ते 400. कशाचा? बुलेट ट्रेनचा. विमानाचा वेग किती असतो? विमान जेव्हा डीप स्पीडला असतं तेव्हा ताशी 1200 स्पीड असतो विमानाचा. ताशी किती? 1200 विमानाचा वेग. हो, आणि जेट जे फायर जेट असतं ना ते काही मिनिटात पाकिस्तानात जात, बॉम्ब टाकून येतं. त्याला शासन सिंदूर असं म्हणतं. इथून जर नाशिकला जायचं ठरलं तर पायी जायला किती किलोमीटर इथून नाशिक? 10 तास लागतील पायी चालायला. 10 तास म्हणून ताशी 4 किलोमीटर चालतं सहजासहजी 10 तास. सायकलवर किती वेळ लागेल? सायकलवर 2 ते 3 तास. मोटरसायकलवर 1 तास. एवढी पळवत जाऊ नका असो. 4 चाकीला 2 व्हीलरच नाही, उलट 2 व्हीलर लवकर जाती. रस्ता का शान आहे का? असं अगदी बरोबर. हेलिकॉप्टरला काही मिनिटं. मनानं गेले का मुंबई नाक्याला, द्वारका चौक, पंचवटी, आले वापस. किती वेग आहे मनाचा? जाता येता नलगे वेग. आणि एवढा वेग आहे गरुडाचा. आणि द्रौपदीच्या वेळेला त्या गरुडाला माग टाकलं. मग किती चपळ. हा काय चपळ आहे. आता 8 तासावर येतो. लय गुण आहेत महाराज ह्याच्याकडे चोरीचे. अजून मला चोरी बद्दल मी अजून 15 मिनिटं बोलत का? चोरी बद्दलच बोलतो, राहू द्या चला. चोरी करता माणूस चपळ पाहिजे, निष्ठुर. हे झाली का त्याची तयारी? चोरीला जाताना कपडे कसे घालावे याचा बेनियम आहे. चोरीला जाताना ढिले कपडे घालू नये. आता चोरीला निघाला धोतर नेसून आणि पळता पळता काय गुतलं तर अवघड होतं. चोरीचा दुसरा नियम आहे, चोरीला जाताना कपडे पांढरे नाही पाहिजे. कारण अंधारात पांढरे कपडे लवकर दिसतात. कपड्याचं सुद्धा कळालं पाहिजे चोराला. महाराज सगळ्यालाच कपड्याचं कळालं पाहिजे. इतकं वाईट वाटलं महाराज, काल माझं कीर्तन होतं. एक बाई गाऊनवर कीर्तनाला आली. आता काय लाजा सोडल्या, गाऊन घालून कीर्तनाला. कपडे घालायला सुद्धा काय झालं पाहिजे माणसाला? कळायला पाहिजे. तसं चोरीला जाताना ढिले कपडे घालू नये. चोरीला जाताना पांढरे कपडे घालू नये. महाराज हा पंढरपूरचा चोर आहे, ते कपडे घालून येऊ नये, कपडे ढिले घालू नये. भानगड सोडली, उघडाच पंढरपूरला आलाय. नेनो ब्रह्म मार्ग चुकले आणि उघडे पंढरीशी आले. झालं का? अजून तुकोबाराची लय गोड 2 प्रमाण आहेत. देवा शपथ तेवढे 2 सांगतो मी. 8 तास देवा शपथ. महाराज हे तुम्हाला मी 10-20 मिनिटात सांगितले हो. हे अभ्यास करायला मला महिना लागतो. प्रमाण शोधायला, युक्त्या शोधायला, हे का नाही? हे शोधावं लागतं. ऐका, चोरीचा असं आहे. कपडे. चोर जो असतो ना, चोर कोणता चोर कोणत्याच गावात कोणाच्या तरी आधाराशिवाय येऊ शकत नाही. कोणताही चोर कोण्या गावात आला त्याला त्या गावातला कोणतरी एक लागतो. हॅलो, कुठे हाय? नाशिकला हाय आज एक पार्टी. कुठं? शिवडीत. कितीक माल? लग्न जमलेलं आहे 30-40 तोळे तर नक्की असं. घर कुठे? रेल्वे पटरीच्या पलीकडं. नाही तुमचं नाही भाऊ, काळजी नका करू तुम्ही. घाबरू नका ना तुम्ही भाऊसाहेब, घाबरू नका तुम्ही. महाराज कोणत्याही चोरीला कोण्या चोराला काय माहित तुमच्या गावात काय? त्या गावात कोणतरी एक पाहिजे. मग हा जो चोर आहे पंढरपूरचा, ह्याला पंढरीत आणलं कोणी? बोलू. कुंडली के थारा, कुंडली
पुंडलिके धारा देवनी आली हे चोर उगच नाही आला पंढरपुरात. पुंडलिक नावाच्या पुंडलिक पाटील दिली कुळवाडी. पुंडलिक नावाच्या पाटलानं या चोराला आणलं. झालं का? चोराचा अजून एक आहे शेवट. देवा शपथ देवा शपथ. चोरीचा माल चोरानं चोरला ना, तो विकू शकत नाही. त्याला अजून कोणाचा तरी आधार लागतो. तुम्हाला खपवायला माहित नाही तुम्हाला? चोरीचा माल चोरला तो डायरेक्ट बाजारात जाऊन विकू शकत नाही. मग त्याला कोणाचा तरी आधार लागतो. मग त्याला पाठीमाग घालणारा कोणतरी एखादा सावकार असावा लागतो. किती आहे? 10 तोळे. बाजारभाव काय? 1 लाख. 10 तोळ्याचे किती झाले? 10 लाख. 5 लाखात देतो का? जेवढे द्यायचे तेवढे दे. हे ना फुकट आणलेलं असतं. जेवढं पदरात पडेल तेवढं ते आपलं घेतून जात. म्हणजे त्या चोराला पाठीमाग घालणारा कोणीतरी एकटा घ्या पाहिजे. तसा पंढरपूरचा चोर आहे ना, चांगल्या चांगल्याची चोरी करीतो. मग ह्याला माग कोण घालतो? ह्याला माग कोण घालत? तर चोर तो भला आणि पाठीशी घातला पुंडलिकी. हे पुंडलिकाने याला थारा बी दिला आणि याच्या चोऱ्या पचवतो म्हणे हा पुंडलिक. आता शेवट देवा शपथ. शेवट एक प्रमाण आठवलं मला, तेवढं सांगतो. देवा शपथ थांबतो आता. देवा शपथ. ऐका, चोर कसा पाहिजे, त्याची पर्सनॅलिटी कशी पाहिजे. सगळ्या गावाला माहित असतं ह्यानं चोरी केली, पण तोंडावर म्हणता येत नाही तो खरा चोर. नाही तर एखाद्याला काय नाही महाराज, कीर्तन तो चपला जरी नेल्या तर पाडसोच तर मार खावा लागतो. पण एखादा चोर असा असतो सगळ्याला माहित असतं चोरी यानच केली, पण त्याला चोर म्हणता येत नाही. तसा आहे पर्सनॅलिटीनं हा चोर आहे का? यो पर्सनॅलिटीनं तसा आहे महाराज. हा चोर आहे हे काय तुम्हा आम्हाला नाही, सगळ्या पुराणानं आरडून सांगितलं. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर कोण? केशव नाम्याचा दातार. काय? पंढरपूर उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. सगळ्या पुराणाला माहितीये, पण म्हणू शकत नाही हा चोर आहे. पण ऐकलं का? कोणी म्हणू शकत नाही, पण एखादा पारदर्शक जीवन जगणारा महात्मा असू शकतो. उदाहरणार्थ अण्णा हजारे सारखा. तो म्हणू शकतो ह्यानं भ्रष्टाचार केलाय बोल. तसं याला सगळे चोर म्हणू शकत नाही, पण आमचे संत हे कुठंच डाग नसल्यामुळे त्याला चोर म्हणू शकतात. म्हणून धरीला पंढरीचा चोर. एक चोरात 2 प्रकार असतात, भुरट्या चोर आणि डाक्या चोर. भुरट्या चोर काय नाही, बाहेर वाळू घातलेली गोदडीत नाही. बाहेर वाळू घातलेली गोदडीत नाही. एखाद्याचा संडास बाहेर असला त्याची लाईटच काढून नेईन. कोणाचा खुडा चालू असला तर टोपलभर तोडूनच आणीन. भुरट्या चोराचं काही नसतं. तसा हा चोर भुरट्या नाही, हा डाक्या आहे. एकच प्रमाण म्हणतो, आवाज नाही चालायचा. करू प्रयत्न. तुम्ही हो म्हणणारच आहेत मला माहित होतं, कारण आमचे पंढरी बुवा, कुंदन महाराज, शिवशंकर महाराज यांचे आवाज कसे मधुर. ऐका, बारका चोर नाहीये, मोठा चोर आहे. तुझ्या ठिकाणी अवगुण मोठा, अवगुण मोठा, चोऱ्या करुणी भरसे पोटा, व्रजनारी सुंदराचा वटा, आडविशी अवगुणी कसे वेळ लागे.
कुणी. आणि असा चोर कोणाच्याच हाताला येत नव्हता. पण जनाबाई म्हटले पटली ना, धरला पंढरीचा चोर. कसा धरला? गळा बांधून या दूर. त्याच्या गळ्यामध्ये दोरी बांधली. हा कोणत्या दोरीनं धरला जातो? त्याचं एकच प्रमाण बोलतो, लय गोड. प्रेम रसडी बांधी गले और खींच चले जब मोही उधर. प्रेम सूत्र दोरी आणि नेतो तिकडे जातो हरी. याच्या गळ्यात काय आहे? दोरी आहे. दोरीला किती पदर असतात? 3 पदर असतात. आणि आम्ही दोरी कोणती गुंतलेली? विठ्ठल नावाची दोरी आहे, प्रेमाची दोरी. गळा बांधून या दोर. आणि असे पाठबीत बी वाजदेव महाराज, प्रेमे घालून या दोर, प्रेमे बांधून या दोर. बांधला चोर बांधला. बरं गळ्यातच का जो धरला? कारण हाताला धरलेला निष्ठून जायला. जनाबाई तुम्ही हाताला का नाही घेतलं? याचा हात का नाही धरला? गळ्यातच का बांधला? नाही म्हणली आशीची गोपी. हो, हात रंगी हात पकडला आणि गोपी म्हणली चल दाखवते तुझ्या आईला आज. हाताला धरलं कोणाच्या? याच्या. आणि याला चोरीला गारानं सांगायला कुठे निघाली? यशोदेकडे निघाली. हा मला अगं माझा हात दुखायला, हा सोडून हा धर ना. आणि तेवढ्यात झटका मारून हा गेला. हातात धरलेला निष्ठून जातो, पण गळ्याला बांधलेला निष्ठतच नाही. म्हणून गळा बांधून या दूर झालं. मग चोर आणलेला असा गेस्ट हाऊस मध्ये ठेवायचा थोडीच असतो. मग चोर ठेवला कुठं? हृदय बंदी खाना केला. हृदय काय केला? बंदी खाना केला. हृदय बंदी खाना होता तो केला. एखादा विशेष चोर आणायचा असला तर त्या चोरासारखा आधी जेल तयार करावा लागतो. तसा आम्ही हृदय बंदी खाना केला. कसा केला? घातले बाहेरी काम क्रोध वैरी. हो, व्हीआयपी चोर असल्यामुळे सगळी चोर आधी काढून टाकली. कसाबसाठी स्वतंत्र केलं होतं. व्हीआयपी चोर येतो तसा का सामान्य व्हीआयपी का? बघ तू किती बी घाबरणार नाही. तुला का घाबरणार नाही? समारोपात सांगेल मी. समारोपात बोलणारे त्या प्रमाणाने समारोप करणारे 1:30-2 वाजता आपला असो. हृदय बंदी खाना केला व्हीआयपी असल्यामुळे. आत विठ्ठल कोंडीला कोंडला. बरं कोंडलेला काय काय असे असतात, कोंडून सुद्धा बेड्या घालावं लागतं. वसुदेवाला कोंडून सुद्धा काय होत्या? बेड्या. आप बेड्या तुटल्या शृंखळा, बंदा 4 गळा कुलपे कोंडे. मग हा जो चोर कोंडला आणि कोंडल्यावर त्याला बेड्या घातल्या. त्या कोणत्या घातल्या? शब्दे केली जडाजोडी. विठ्ठल पायी घातली बेडी. शब्दाची जाडाजोड केली. कोणती? रकारा पुढे एक मकार मांडिका. रकारला आकार घातला, आकारा पुढे मकार घातला. आणि अशा साखळ्या करून त्याच्या पायात दोरी घातली. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळी वाजवा, भजन करा. टाळी वाजवा. आता ती जाडाजोडी कशी आहे का? रामा 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 राम 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 रामा 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 राम 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 रामा 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 Rama
म्हणतात त्याला कस्टडी बी असते नसते कबूल करण्याकरता बोल ती कस्टडी लई बेकार असते. एका पोलीसवाल्याने सांगितलं होतं ते म्हणतात पोलिसी खाक्या म्हणतात त्याला बेकार असतो. मग याला फटके मारले. मग कोणते सोहम शब्दाचा मारा केला. बरं मार खाण्यात काय काय अशी बेडर झालेली असतात त्यांना मार लागत नाही असे असतात. आणि मग त्याला मार कोणता द्यावा लागतो त्याला जो सोसत नाही तो. नाही तर आपण काय मागतो ना एका चोरानं एका बाईने डुप्लिकेट दागिने घातले चोरानं पकडलं आणि तिला बेदम मारलं आणि नेले दागिने नेमले म्हणले गण्याचा बाप ह्याच्यापेक्षा जास्त मारितो म्हणजे मला काहीच झालं नाही. तिला काही झालं नाही त्या मारायचं. काय काय मार खाण्यात लय तरबेज मारायचं लय तरबेज. आमच्या संस्थेत पोरगा होता मारा ते उल्हास बा खान कन काठी मारायची ते नुसतं असा बघायचं. म्हणलं तुला एवढा मार सर कसं बाप पट्ट्याने मारित होता इथे काठी आहे मला. मग ज्याला जो सोसल आम्हाला विज्ञानात शिक्षक होते पाटील पौळ सर ते मारित नव्हते मुलांना. मग ते काय करायचे हे आपला चाळा असतो ना चाळा इथलचे केस धरायचे अशी जोरात वाढायचे. मला चाळ्याजवळचे केस तुम्ही धरून बघा लय त्रास होतो. फक्त स्वतःचे दारा लगेच शेजाऱ्याचा बघा ती पोरक करायला लागलं लगेच प्रयोग धरले का नाही आता तू हा ये मी दाखवतो तुला काय होतं नेमकं. असं इकडं पहा ज्याला जो सोसत नाही तो मार ऐकलं का बा ह्याला सगळा मार सोसतो एकच मार सोसत नाही. काय ह्यानं प्रमाण देऊ का एकच सांडोनी देवपणा उभा पंढरीचा राणा आणि विटोनी निर्गुणा रूप धरिले गुजिरे. त्या निर्गुण रूपाला कंटाळून तो सगुण झाला आणि भक्त त्याला म्हणतो मी आता तुला अद्वैतावर नेईल सोहम सोहम सोहम. सोहम शब्दाचा मारा केला. त्याला निर्गुण अवस्थेला जायला आवडत नाही. अरे अरे तुमच्यासाठी या भक्ती सुखासाठी मी आत्मस्वरूप सोडलं पुन्हा मला तुम्ही तिथं नेऊन ज्या सुखा कानने देव वेळा ज्या सुखा कानने देव वेळा वैकुंठ सुख तंत दिला वैकुंठ सुख तंत दिला घरच्या माहेरच्या सासरच्या कामाला कंटाळल्या मुली ती नवऱ्याला म्हणजे हो मी माहेराला चालली. ती माहेराला गेली कशाला घरचं काम सासरचं जास्त झालं म्हणून आराम करायला कुठं आली माहेराला आली. माहेरात आल्याबरोबर मामली बरं झालं बाई तू आली कालच सून बाई गेली नुसते भांडे पडले तुय बरं तेवढे. आमच्याकडे म्हणे ज्याचा कटाळा त्याचाच वानवळा ज्याचा कटाळा त्याचा वानवळा. अरे त्या निर्गुण रूपाला कंटाळलो आणि तुमच्याकडे भक्ती सुखा करता आलो आणि तुम्ही मला पुन्हा सोहम सोहम तो मी आहे निर्गुण बोधावर नेता आणि मग सोहम शब्दाचा मारा केला. विठ्ठल काकुलती नको गजने त्या रूपाकडे मला पाठवू नको गजने. मला ना तुझ्या ओव्या ऐकायच्या जने मला तुझ्यासोबत दळायचे जने मला पाठवू नको जने मला तुझी सवय लागली. तसं नको रडायलाच लागला. कोण विठ्ठल रडायला काकुलती आला रडायला लागला जनाबाईच्या पाया धरायला लागला. भक्त सगळं बघू शकते पण देवाच्या चेहऱ्याचा म्लानपणा पाहू शकत नाही. बघा तुम्ही असा दोरीनं बांधला करकटून पण जेव्हा कृष्ण आपलं ओ मैया मोरी मैं नाही माखन मी नाही का लोणी खाल्लं देवा शपथ मी लोणी नाही खाल्लं. आणि जेव्हा कृष्ण रडायला लागला आणि एक एक युक्ती द्यायला लागला यशोदा म्हणली जाऊ दे बाई खाल्लं तर खाल्लं रडू नको बरं शांत बस उगा बस शांत बस उगा बस. एक श्लोक सांगतो आता एक श्लोक लय गोड आहे तेवढा सांगतो थांबतो देवा शपथ थांबतो. श्लोक ऐका एवढा जीव लावून ऐका एवढा श्लोक लय गोड आहे. कृष्णानं लोणी चोरलं
काय चोरलं? दिवस उन्हाळ्याचे होते. कृष्णानं लोणी चोरलं आणि लागला पळायला. कृष्णा सगळ्या मरत होत्या, मी दुर्लक्ष केलं. हा, तू खरंच चोरटाय, बघते तुझ्याकडून. यशोदा काठी घेऊन मागं लागली. यशोदा पुढं पडायची, कृष्ण पुढं पडायचा, यशोदा मागं पडायची. आणि कृष्ण काय झालं, गरम फरशीवर गेला. दिवस कशाचे होते? उन्हाळ्याचे. आणि यशोदा मागं लागली आणि त्याचे पायाला चटके बसायला लागले. कोणाच्या? कृष्णाच्या. यशोदा काय म्हणते, ए कृष्णा, नीतम यदि नवनीतम. किती गोड श्लोक आहे. नीतम यदि नवनीतम, जर तू नेला असेल तर नीतम नीतम तेन किम. अरे नेलं तर नेलं, त्याच्यात काय? पर कृष्णा आतप तापितो भूमो. हे पाय तुझे पळतात ना, ते मला बघवत नाही रे. माधव माधाव माधाव. कृष्णा पडू नको, तुला मी मारत नाही. आता रासकडीतला प्रसंग असाच आहे बघा. यशोदा गोपिका कृष्णाच्या वियोगात वनामध्ये फिरायला लागल्या. पुन्हा यमुनेच्या काठावर का आल्या? त्याचे जे अनेक भाव आहेत ना पाटील, एक भाव असा आहे, जिथं हरवली वस्तू तिथं शोधावं लागते, हा नियम आहे. म्हणून पुन्हा कुठं आल्या? असू द्या बाबा. ओ बाबा ऐका ना, 2 मिनिटं. जिथं वस्तू हरवली तिथं शोधावी लागते, म्हणून वाळवंटात आल्या. हरवला कुठं? वाळवंटात. आल्या कुठं? वाळवंटात. एक कारण. पण दुसरं एक कारण सांगितलं, लय गोड कारण सांगितलं. दुसरं म्हणे, अगं गोपिकांनो, आपण ह्याला वनात शोधायला चाललोय ना, तो तेवढा आत वनामध्ये चाललाय. आणि ऐक, त्याचा नियम आहे म्हटली. त्याचा काय नियम आहे? जोपर्यंत गोकुळात येतो पायात चप्पल घालत नाही. त्याच्या पायात चपला नाहीत म्हटली. आपण आत गेल्यामुळे तो अजून काटेरी वनामध्ये लपाय लागला. त्याच्या पायाला काटे टोचू नये. आपलं काय होऊ द्या, आपण वाळवंटात येऊन बसू, आली दया तर येईल, पण त्याला काटे तर टोचणार नाहीत ना. त्याला म्हणतात तत् सुख सुखित्वम, त्याच्या सुखानं सुखी होणं. आणि जेव्हा सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. त्याच्या डोळ्यातलं पाणी पाहून जनाबाईच्याही डोळ्यात पाणी आलं. आणि जनाबाई म्हटले, जनी म्हणे बा विठ्ठल, जनी म्हणे तुला
जीवे सोडीन तुला जीवे मारानं त्रस्त झालेला आणि काकुलती आलेला विठोबाचा चेहरा पाहून जनाबाई म्हटली, ए बा काळजी करू नको, रडू नको, बरं डोळे पुस, बरं काही केल्या मी तुला सोडणार नाही. याचे दोन्ही अर्थ करा. एक अर्थ करा, एक तर तुला कोंडले ना सोडणारच नाही अर्थ, आणि दुसरे काळजी करू नको, मी तुला सोडणार नाही, सदैव तुला भक्तीचं सुख मी देत राहील. जरी अद्वैत बोधावर गेले तर कल्पित द्वैताचा अंगीकार करून आपण भक्तीचं सुख भोगणार आहोत, काळजी करू नको. असा चोर धरला, असा पुरुषार्थ जनाबाईंनी केला. याला म्हणतात भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, चौ पुरुषार्था श्री भक्ती जैशी. मग एक स्त्री, सामान्य कुळातली स्त्री हा पुरुषार्थ करू शकते, तर आपण का करू शकणार नाही? नतुसिंग बाबांनी कृपा करावी, जोग महाराजांनी कृपा करावी आणि आपली जीवन भक्तीमध्ये रत होऊन आपल्याही जीवनामध्ये तो पुरुषार्थ घडावा. कधीतरी हे उद्गार आम्हालाही काढता यावे की धरीला पंढरीचा चोर, आम्ही पंढरपूरचा चोर धरला, काय देव धरला, ही म्हणण्याची कुवत आपल्यामध्ये यावी अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करतो. सेवेला पूर्णविराम देतो. सर्व ग्रामस्थ मंडळी, मी कायम सांगत असतो की शिवडी हे गाव साधू सेवा हे व्रत धारण केलेलं गाव आहे. की साधू सेवा कशी करावी, शिवडी करते तशी करावी. दोन विरक्त महात्म्याची देह पातापर्यंत ह्या गावानं काय केली, सेवा केली. दोन महात्म्यांची. म्हणजे मला वाटतं नतुसिंग बाबाचाही देह कुठे गेला, नाशिकला गेला, पण शेवटपर्यंत बाबा कुठं होते, इथेच होते. लक्ष्मण बाबा बी शेवटच्या काळापर्यंत इथंच होते. आणि कोणी साधू येऊ द्या, मोठा आदर आतिथ्य गाव करतं. म्हणून यांच्या साधू सेवेला नमन करतो. आज माझ्यावर प्रेम करणारे, या गावावर प्रेम करणारे, परमार्थावर प्रेम करणारे अनेक गावची मंडळी आहेत. आमचे डुकरे पाटील असतील, आमचे गोरठाणकर मंडळी बरेच आहेत. गोरठांच्या 2 तरी गाड्या दिसतात मला आज. गोरठाणकर आहेत, नारायण पाटील देवपूरची मंडळी आहेत, आमचे गुणभाऊ आदी करून भवर आप्पा आहेत, अनेक मंडळी आहेत. महाराज मंडळी सुद्धा इथे भरपूर आहेत. आज माझे हृदयस्थ असणारे गुरुबंधू आदरणीय हरिभक्ती परायण
शरद महाराज गोरले त्यांची सन्माननीय उपस्थिती या चिंतनात आहे. आम्हाला गुरुतुल्य असणारे म्हणजे बोधे बाबा नंतर आम्ही कोणाचा आधार धरून भजन करतो तर ते जीवन म्हणजे आमचे गुरुवर्य परमेश्वर बाबा. आम्ही बोधे बाबाच्या आधारानं करायचो परमार्थ. आता बोधे बाबा नंतर आम्हाला आधार कोणाचा आहे? आधार पाहिजे ना, आपल्यासारख्या निराधाराला आधार पाहिजे. म्हणून आमच्या परमेश्वर बाबाचा आम्हाला फार मोठा आधार आहे. आणि बाबाजवळ बसलं की आम्हाला बोधे बाबाजवळ बसल्याची अनुभूती येते. म्हणून बाबाचं नितांत प्रेम आहे. बाबा एवढं कीर्तन करून चिंतनात उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी विनम्र भाव व्यक्त करतो. आम्हाला गुरुतुल्य असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण तुळशीराम महाराज गरड ते या चिंतनात उपस्थित आहेत. आपलं मोठेपणा सोडून सरळपणानं वागणं हा त्यांचा स्वभाव आहे. आदरणीय तुळशीराम महाराज आहे. त्याचप्रमाणे आदरणीय आमचे वासुदेव महाराज. ही मंडळी जेवढं माझं वय तेवढी ह्यांनी बाबाच्या सहवासात परमार्थाची सेवा केलेली मंडळी आहेत. पण माझ्यावर ते अकृत्रिम प्रेम करतात. हो, मला वासुदेव महाराजाचं एक वाक्य आठवतं. जेव्हा मला शताब्दीत कीर्तन दिलं का, कीर्तन झाले, मला वासुदेव महाराज माझ्या जवळ आले. आम्ही खरं बोलू का खोटं बोलू? वासुदेव महाराज मला म्हटले खरं बोलू का खोटं बोलू? म्हणलं तुम्ही बोलायला घाबरत नाही, तुम्ही स्पष्ट बघतेत, खरंच बोला. आणि मी खोटं बोला हे म्हणलं तरी तुम्ही खरंच बोलणार आहे मला माहिती. म्हणजे जेव्हा तुम्ही विना घेतला तेव्हा मला वाटलं या पोराला कीर्तन द्यायची काय गरज आहे शताब्दीच्या सप्ताहात, हे माझ्या मनात आलं होतं. पण कीर्तन ऐकल्यावर मला वाटलं गरजेचं होतं याचं कीर्तन. हा, आणि एवढी स्पष्ट आणि कमेंट करणारी माणसं कमी आहेत. तुमच्यासारखं एक नंबर, तुम्ही असे गोड बोलूनच पण स्पष्ट बघता सुखी भव असे आमचे वासुदेव महाराज आहेत. आदरणीय आमचे भानू महाराज कीर्तनकारही आहेत, वादकही आहेत आणि फार सरळ जीवन महाराज. नतसिंग बाबाची दिंडी चालवतात, सगळं कार्य करतात. आदरणीय भानू महाराज आहेत. अख्खा गाथा ज्यांनी पाठ केला असे आमचे शिवशंकर महाराज ते उपस्थित आहेत. त्यांचंही माझ्यावर फार प्रेम आहे. बरं, ही मंडळी माझ्या वयापेक्षा, आणि जरी मला कदाचित ती लहान आहेत, हे दोघं तिघ मंडळी, पण काही मोठे आहेत तरी सुद्धा माझं फार कौतुक करतात. म्हणजे यांची मनं किती मोठे आहेत. एका वाक्या सांगू भाऊसाहेब, यांची मनं किती मोठी आहेत. एवढा मी एका कोपऱ्यात बसतो, त्यांचं मन किती मोठं असेल. मला सामावून घेणारी मंडळी आहे. ऐका, आदरणीय हरिभक्तीपरायण ज्यांना अभिनव गंधर्व नाही वारकरी गंधर्व म्हणून ओळखलं जातं असे आमचे पंढरी बुवा. पंढरी बुवा ऐकलं का? आम्हाला स्वरात गावं लागतं, बुवा स्वरात गात नाही. ते गातात तो स्वर असतो. एवढी तरळता सरळता. महाराज एक आशा भोसलेला त्या जावेद अख्तरने एक प्रश्न विचारला. कोणी? डुकरे पाटील. लय भारी युट्यूबला ती मुलाखत आहे. जावेद अख्तर फार मोठे रायटर आहेत. त्याने आशा भोसलेला एक प्रश्न विचारला. म्हणजे असं लता दिदीच्या गाण्यात काय 4-4 पिढ्या रमल्या, 4-4 पिढ्या काय केल्या त्यांनी? वेड्या केल्या. असं त्यांच्या गाण्यात काय? आशा भोसले एका वाक्यात बोलली, लता दिदीचं गाणं सगळ्याला का आवडतं त्याचं एक कारण, ती सरळ गाती. ती काय गाती? सरळ गाती. जिथं ज्याची गरज नाही तिथे त्या जागा काढीत नाही. आमच्या आरोबाचं गाणं सरळ आहे. घेण्याचा ताण घेते तर ताण देते, ताण घेते आणि ताण देते, घेण्याचा महाराज. बरं, काय काय लोकांच्या आवाजातून निघत बी नाही. त्याचा हात जेवढा हलतो तेवढा आवाज हलत नाही. एक गात मला एवढा हात वर का केला? आवाज जात नाही. हात वर तर करू द्या म्हणे, मला आवाज तर जाय ना म्हणे. पण अत्यंत निकोप गाणं आमच्या पंढरी बुवाचं आहे. आणि कुंदन महाराज तर काय रत्नच आहे महाराज. कुंदन महाराज रत्नच आहे. हो, म्हणजे एवढा मोठा गुणवान असून साधकी वृत्तीनं राहणार. हो, म्हणून कुंदन महाराज आमच्या आदराचा विषय काय वासुदेव बा? एवढा मोठा गुणवान असून साधक म्हणून आदराचा विषय. आणि आमच्या अंतकरणात आदर तेव्हाच राहील का ते साधकासारखे राहतील आणि राहतात. म्हणून बघा तुम्ही त्याच्या कपड्याकडे पण वाटतं का एवढ्या गाजलेला गायक? युट्यूब उघडलं, उभा महाराष्ट्राच्या 10-5 आवाजाचा वेळ आहे ना, तर ते कुंदन महाराजाचा आवाज आहे. हो, सध्या काय माहितीये का? बडवणं म्हणजे वाजवणं आणि आरडणं म्हणजे गाणं, हे समीकरण बनलंय. पण गाण्यातलं गांभीर्य काय असतं, गंभीर गाणं काय असतं हे दाखवणारी 2-4च माणसं संप्रदायात. एक नाव आमच्या कुंदन महाराजांचं आहे की ज्यांनी नर्मदा परिक्रमा केली आणि मोठे सात्विकतेने जीवनाचा प्रवास करतायत.
आणि शिवडीकरांवर त्यांचं प्रेम आणि शिवडीकराचे त्यांच्यावर प्रेम आहे. मला वाटतं आजच महाराजांचं आगमन झालं. त्यांच्याविषयी सद्भाव बाकीची गुरुबंधू मंडळी आहेत, सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो. एकदा निवृत्तीनाथाचं भजन करू, सेवा समाप्त. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई विठ्ठल जय जय कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु जोग महाराज